राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 18 जुलै या दिवशीचं चिंतन. संतांना सर्व गोष्टी कळत असतात, ते फक्त बोलून दाखवित नाहीत, ते सर्व पाहत असतात. पूर्ण ज्ञानरूप असा जो आत्मा तो संतांनी जाणलेला असल्यामुळे त्यांना या सबंध विश्वात अनाकलनीय किंवा न समजणारं असं काहीच असू शकत नाही. लौकिकार्थानं अजिबात न शिकलेल्या भाषेतलं ज्ञान ते सहजपणे सांगू शकतात. याचं कारण म्हणजे परमपूज्य भाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, भाषा कोणी निर्माण केल्या त्यालाच जाणल्यानंतर माणसांनी केलेली कुठलीही विद्या अगम्य राहत नाही. त्यांना सर्व का कळतं तर ते दृश्य स्वरूप बघत नाहीत. त्या सर्वांच्या पाठीमागचं जे चैतन्य आहे त्याचं ज्ञान त्यांना असल्यामुळे काहीच प्रश्न पडत नाही. कारण विश्व चैतन्याला सोडून या जगात काही नाहीच. त्या चैतन्याचाच हा सर्व आविष्कार आहे. त्यामुळे त्याला जाणल्यावर जाणावयाचं काही शिल्लक राहतच नाही. परमपूज्य दादांच्याकडे दर्शनासाठी आल्यानंतर त्यांच्यासमोर उभं राहिलं की जाणवायचं की त्यांना सर्व समजलंय. एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे आपण आम्हाला वाचू शकता, त्यामुळे आपल्या समोर येण्याची सुद्धा कधी लाज वाटते असं मी त्यांना एकदा म्हणालो होतो. त्यावर ते काहीच बोलले नाहीत, हसले आणि म्हणाले, तुम्ही हे बोललात मला बरं वाटलं. अंतःकरण अत्यंत कोमल, विषयात अडकलेल्या जीवांचा कळवळा आणि त्यांच्या उद्धाराची तळमळ यामुळे संत सत्पुरुष कधी बोलून कुणाला दुखावत नाहीत. एवढं तरी करतोय ना, पुष्कळ झालं. आज ना उद्या हा जीव परमार्थ मार्गावर पुढे जाईल याची त्यांना कल्पना ज्ञान अगोदरच असल्यामुळे ते जास्त पुढे जायला प्रोत्साहन देतात, ना उमेद करत नाहीत. त्यांच्या पुढे प्रार्थना करताना, मनीचे मनी जाणसी स्वामीराया, किती वाढवू हाची विस्तार वाया, असं म्हणावं हेच उत्तम. सर्वत्र साक्षीभावानं बघण्याची त्यांची स्थितप्रज्ञ वृत्ती असल्यानं त्यांना कधी माणसाचं अंतःकरण ओळखण्याची अडचण पडत नाही. कूटस्थातला भावसुद्धा त्यांना कळतो. म्हणून सद्गुरूंच्या कृपेची प्रार्थना करणं एवढंच आपलं काम नाही का? अंतःकरण इतकं शुद्ध व्हावं की त्यांच्या समोर जाताना निसंकोचपणे जाता यावं, हीच त्यांच्या चरणी विनवणी. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.